थँक्यू. गोलंदाजी मार्गावर कोण आलेत? राहुल शर्मा. कारण मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण बघितलं या मीरा भाईंदर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. बियाला स्पोर्ट्सचे राहुलजी शर्मा यांच्याकरता NP गारमेंट्स अँड स्पोर्ट्सचे मालक नितीनजी वारे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. कालच्या दिवसात त्यांची टीम ही क्वालिफाय होताना दिसली. गणेश हा सुद्धा दाखल झालाय. त्याने खूप चांगलं प्रदर्शन केलं पहिल्या मॅच मध्ये. आणि आता बघूया राहुल शर्मा याच्या या गोलंदाजीवर फलंदाज किती धावा जमावतायत. पराग याच्याकडे क्षमता आहे. याआधी त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. खेळपट्टीवर टिकून राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि आमचे स्कोरर अंदाज करतायत की 81 पर्यंत मजल मारू शकतात हे संघ. 80-81 हा धावफलक बनू शकतोय या इनिंग मध्ये. राहुल शर्मा याचा पहिलाच बॉल स्ट्रेट टू द बॉलर. आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने झेल टिपण्याचा प्रयत्न केला. सन्मान दिला गेला एक प्रकारे गोलंदाज राहुल शर्मा याला. धाव संख्या 61. राहुल शर्मा याने आपल्या गोलंदाजी मार्गावर असताना लॉंग ऑन मध्ये शतरक्षकाला तैनात केलंय. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तुम्ही पाहतायत. त्याच्यानंतर मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात केला गेलाय. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि एक शतरक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये सुद्धा तैनात केला गेलाय. दोन पंच एकमेकांसोबत चर्चा करतायत. चर्चा करून निष्कर्ष आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बघूया काय घडतंय. कारण अर्थातच कॉमेंट्री बॉक्स मधून आपण अंदाज बांधू शकत नाही की नक्की मैदानाच्या आत काय चर्चा सुरू आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राहुलजी शर्मा. पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक आणि सोबतच बघतायत अशोक राऊत सरांना. द लेजंड स्टार पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे बघणारे खेळाडू. आडवे बॅटचा वापर केला. आता चेंडू मध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. व्हेरिएशन केलंय. चांगला बॉल टाकलाय राहुल शर्मा नावाच्या गोलंदाजाने. धाव संख्या धावफलकावर आहे ती 61. लगातारचे 2 बॉल निर्धाव टाकलेत राहुल शर्मा या खेळाडूने. खूप चांगलं व्यक्तिमत्व राहुलजी शर्मा. आज ही MBPL तुम्ही पाहतायत ती त्यांच्याच प्रयत्नामुळे तुम्ही या नगरीमध्ये पोहोचलायत. रनअप मध्ये आता ते चुकतायत. फलंदाज पराग आता एक डोक्यामध्ये विचार ठेवून चालला असेल की मला फक्त आता 4 चेंडूवर तुटून पडायचा आहे. या चेंडूला खेळायचं होतं ऑन साइडला. जायचं होतं पुण्याला. गाडी निघाली ठाण्याला. विकेटचं पतन गॉन. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. थँक्यू डीजे. टॉस करण्याकरता चौक बॉईज संघाचा संघनायक आणि विपक्ष टीम. जर आपण बघितली चौक बॉईज वर्सेस मॅच तुम्ही बघणार आहात. रॉयस टर्नर मीरा रोड सी. रॉयस टर्नर मीरा रोड सी. बॉलर्स जर आपण नवीन बॅटर बघितला न्यू बॅटर युगल नावाचा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. प्रतीक भंडारी एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगले आमचे डिजिटल स्कोर अपडेटर. आता डावखुऱ्या हाताच्या बॅटरने चेंडूला खेळून काढला होता ऑन साइडला. मिड विकेट मधून फेकी येईपर्यंत बॅटरने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांशी धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 5 गडी बाद 63. युगल नावाचा खेळाडू आलाय. युगल याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर हा खेळाडू एक अतिशय चांगला खेळाडू म्हणून गणला जातो. युगल याला 24,000 बेस्ट पॉइंट वर या खेळाडूची बोली लागली. 24,000 बेस्ट पॉइंट मिळाले. 24,000 पॉइंट्स मिळाले या खेळाडूला. आता म्हणूनच या खेळाडूने या चेंडूला दिलंय उडवून आणि चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार. बियाला स्पोर्ट्स 6 रन्स.
मूव्ह ऑन 69. 69 धावा झाल्यात. 69 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल या इनिंग मधला. टॉस साठी दोन्ही कॅप्टन आता लगेचच या. चौक बॉईज संघाचा संघनायक आणि रॉयल स्टँडर्ड मीरा रोड सी संघाचा संघनायक. पुढचा बॉल चांगलं शॉट सिलेक्शन. उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षकांनी दिले तिथे हमी. जेल मी सोडणार नाही आणि हा क्षेत्ररक्षक आलाय संघाच्या कामी. मिळते विकेट. राहुल शर्मा याला. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 6 गडी बाद 69 आणि 70 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय दुसऱ्या इनिंग मध्ये. 70 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता. ओव्हर टू डीजे.